तर आम्ही सर्वजण आता ऑटोमध्ये बसून आहे. माझ्यासोबत आहेत सर्व सिरसोली येथील ओथंबा सेवाश्रम व श्री दत्त मंदिर संस्थान येथील साधू संत मंडळी. आम्ही सर्वजण निघालेलो आहे इथून स्थान दर्शन करायला. जागा बघून तुम्ही सर्वांनी ओळखलंच असेल की आज आपण कुठलं स्थान दर्शन करणार आहे. तुम्हा सर्वांचं आपल्या या आचल महानुभाव यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विदर्भातील जे स्थानदर्शन करत आहे, स्थानदर्शनाचं नाव आहे श्री उत्तरेश्वर महाराज संस्थान वडनेर भुजंग. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणांनी पवित्र झालेले हे स्थान आहे. तर चला आपण वेळ न लावता लगेच इथलं स्थानदर्शन करूया, इथली लीळा पण जाणून घेऊया. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आचल महानुभाव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटापट सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला विदर्भातील सर्व महानुभावपंथीय व्हिडिओज लवकरात लवकर येतील. किती छान आणि शांत इथलं हे वातावरण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विदर्भातील या वडनेर भुजंग या गावी आलेले. स्वामीजी जेव्हा इथे आले तेव्हा स्वामींना इथे एक विश्राम करायचा होता. इथे एक वटेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये स्वामीजी गेले तेव्हा तिथे एक पुजारी होता. त्या पुजाऱ्यांनी स्वामीजींना सांगितले की तुम्हाला आज आराम करायचा आहे, तुम्ही इथे आराम न करता एक उत्तरेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन तुम्ही आराम करावा, कारण वटेश्वराच्या मंदिरामध्ये चोरी होण्याची भीती आहे. असे बोलून तो पुजारी तिथून त्याच्या घरी निघून गेला. काही वेळानंतर त्या पुजाऱ्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या गावी आलेल्या एका महान पुरुषांना उत्तरेश्वराच्या मंदिरात जायला सांगितले, पण तिथे तर रोज 2 साप भांडण करतात. हे बघून त्याच्या मनाला दुःख झालं आणि तो तसाच पळत सुटला. आणि बघतो तर काय, गावाच्या वेशीला कुलूप लागलेले. तेव्हाच्या काळी 7 नंतर गावाच्या वेशीला कुलूप लागायचं, म्हणजे गावातील कोणता व्यक्ती बाहेर नको जायला आणि अनोळखी व्यक्ती गावात नको यायला. त्या पुजाऱ्याच्या मनात खूप दुःख निर्माण झालं. त्याला रात्रभर झोप लागत नव्हती. आपले स्वामीजी उत्तरेश्वराच्या मंदिरात विश्राम करत होते आणि ते साप दररोज त्यांचा जो टाइम होता त्याच टायमिंगवर भांडण करायला आले. स्वामीजी आराम करत होते. ते दोघं भांडण करताना अचानकपणे ते स्वामींच्या वक्षस्थळावर येऊन, वक्षस्थळ म्हणजे स्वामींच्या छातीवर येऊन पडले. जेव्हा ते दोघं जण स्वामींच्या छातीवर येऊन पडले तेव्हा लगेच स्वामींनी त्यांच्या हातात पकडलं आणि एकाला एका दिशेने आणि दुसऱ्याला दुसऱ्या दिशेने, म्हणजे त्या दोन्ही सापांना 2 दिशेने टाकून दिले. तेव्हा त्या क्षणी त्या दोघांचा जोही जन्मोजन्मीचा वैर होता तो त्या क्षणी तिथून दूर झाला. दुसऱ्या दिवशी पहाट झाली. तो पुजारी धावत पडत उत्तरेश्वराच्या मंदिरात आला आणि स्वामींना दुःख व्यक्त करू लागला. स्वामींनी त्यांना सांगितलं की
तुम्ही जसं विचार केला तसंच काल इथे झालं आणि रात्रीचा सर्व दृष्टांत त्या पुजाऱ्याला सांगितला. हे ऐकून त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना साष्टांग दंडवत घातले आणि स्वामींच्या श्री चरणा लागला. अशी ही इथली लीळा आहे. तर या गावाला आधी वडनेर म्हणून ओळखायची. भुजंग हा संस्कृत शब्द आहे. भुजंग म्हणजे साप होतो. भुजंगाची इथे आपल्या स्वामीजींनी वैर संपवले. गावाला वडनेर भुजंग म्हणून ओळखले जाते. या स्थानावर जेव्हा आपण दर्शन करायला येतो तेव्हा आपण ही लीळा इथली आठवायची आणि आपण पण स्वामीजींना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात पण असं कुठल्या मागील जन्माचे काही वैर असतील ते सर्व काही वैर या जन्मी सर्व काही नष्ट करून टाकावे. अशी ही इथली लीळा आहे जी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. तर चला आता आपण मंदिराचा सर्व परिसर बघूया. इथली आणखी काही स्थाने बघूया. तर अशा प्रकारे आज वडनेर भुजंग येथील आपण स्थान दर्शन केलेलं आहे. वडनेर भुजंगला आणखी खूप सारे स्थान आहेत. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर तुम्हा सर्वांना इथे दाखवणार आहे. वडनेर भुजंगचे एक सुंदर स्तवन म्हटलेलं आहे अकोट शहरामधील सर्व महिलांनी. त्याचा व्हिडिओ मी इथे बघा वर आय आयकॉनला दिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम.